CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। जालना शहरात वेअरहाऊस पावत्यांच्या आधारे बँकांना गंडा घालण्याचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत। आता रायचंद कुरंगळ याचा आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। पूर्णवादी नागरी सहकारी बँकेला तब्बल 8,12,93,640 रुपयांचा फटका बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शेतमाल तारण ठेवलेला नसतानाही तारण असल्याचा भास निर्माण करून बनावट वेअरहाऊस पावत्यांच्या आधारे कर्ज उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात पंचमुखी वेअरहाऊसचा मालक रायचंद सखाराम कुरंगळ याच्यासह बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे याआधीही जालना मर्चंट बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या गाजलेल्या घोटाळ्यात कुरंगळ याचं नाव समोर आलं होतं आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे। दरम्यान 20 एप्रिल 2026 रोजी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जालन्यातील गोडाऊनची अचानक पाहणी केली असता तारण ठेवलेला माल पूर्णपणे गायब असल्याचे आढळून आले। यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे। सर, अजून एक पूर्णवादी बँकेचा सुद्धा घोटाळा समोर आलेला आहे। काय अपडेट होतं आणि काय गुन्हे दाखल झाले, काय त्याच्यावर कारवाई झाली? पोलीस ठाणे कदीम जालना येथे काल CR नंबर 165/26 प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्या कारणाने सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास EPI मिथुन घुगे करीत आहेत। सदरच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी राजेश मधुकर कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पूर्णवादी नागरी सहकारी बँक बीड यांनी तक्रार दिलेली आहे की वेअरहाऊसमध्ये माल असल्याचं बनावट पावती देऊन वेअरहाऊसचे मालक आणि शाखा व्यवस्थापक यांनी संगनमत करून एकूण 23 कर्ज खाती तयार केलेले आहेत 17 लोकांच्या नावाने। त्यामध्ये बँकेला एकूण 8,12,93,640 रुपयाचा ही अफरातफर झाल्याचं फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे। सध्या यातील एक आरोपी पंचमुखी वेअरहाऊसचा रायचंद सखाराम कुरंगळ हे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहेत, पण सदर गुन्ह्याचा तपासामध्ये त्या गुन्ह्याचा तपास संपल्यावर ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करून घेतले जाईल। व दुसरा आरोपी आहे शाखा व्यवस्थापक पूर्णवादी बँकेचा शिरीष देवळे, हे एक आहे। त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडे तपास करणे बाकी आहे। सदर गुन्ह्यामध्ये इतर कोणी त्यांना मदत केलेली आहे किंवा कोणाकोणा सहभाग आहे त्यामध्ये बॉडी असेल किंवा इतर कोणी लोक असतील त्यांचाही तपास करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पालक संचालक यांचा इन्व्हॉल्वमेंट असली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।